हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर खूप छान आहे. इझी लाईफ विथ श्वेतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्याचबरोबर आपला होळीचा सणही सुरू होणार आहे. तर होळी म्हटलं की कलर रंग येणारच, आणि त्याशिवाय काय होळी आपली साजरा होणार नाही. आता या होळीमध्ये आपल्या केसांची निगा कशी राखायची, आपले केस तुटू नये, आपले केस ड्राय होऊ नये. होळीच्या सणामध्ये रासायनिक रंगांमुळे केसांची खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला केसांची निगा कशी राखायची, तुम्हाला तुमच्या केसांची काळजी कशी घ्यायची ते मी आज या व्हिडिओमध्ये पूर्णपणे व्यवस्थित सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. आणि मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की या केसांना तुम्ही काय काय लावायचं किंवा काय काय लावू नये. होळी खेळण्याआधी आणि नंतर या दोन्हीमध्ये तुम्ही काय काय वापरू नये हे मी तुम्हाला या व्हिडिओत पूर्णपणे सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हालाही नक्की आवडेल. आता आपण मुलींसाठी कसं, आपल्यासाठी सगळ्यात आपल्या ब्युटीसाठी हेअर इम्पॉर्टंट आहे. हेअरच नीट नसते, आपलं लुक जे आहे, सुंदरता आहे ती आपल्या केसांमुळे दिसून येते. जर आपले केसच नीट नसतील तर आपली सुंदरताही दिसून येत नाही. प्रत्येक मुलीला वाटतं केस आपले व्यवस्थित राहावे. चला तर मग मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते की आपण होळी खेळण्यासाठी आपण काय काय आपल्या केसांची निगा राखली पाहिजे. आता होळी खेळण्यापूर्वी सर्वांनाच माहिती आहे की होळी खेळण्याआधी आपण काय लावतो, केसांना तेल लावतो. पण हा तेल कसे लावायचं ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे. जसे की तुम्ही तुमच्या केसांना कोणतं तेल वापरता, जसे की तुम्ही खोबरे तेल वापरत असणार तर खोबरे तेल लावा, बदामाचे तेल वापरत असेल तर बदामाचे लावा, तुमच्याकडे जे ऑइल असेल ते लावा. पण प्रत्येक जणांना हे माहीत आहे की तेल लावतात. आता मीही तेल लावते, पण कसे तेल लावायचं ते मी इथे सांगणार आहे. आपल्या घरात तर वाटी प्रत्येकांकडेच आहे म्हणा. मग एक वाटी घ्या, त्याच्यामध्ये तेल ओता, त्याच्यामध्ये जरा जास्ती प्रमाणात तेल घ्या, कारण की आपल्याला तेल असं लावलं आणि झालं असं नाही, तर ते व्यवस्थित आपल्या केसांना तेल लागणार नाही. तर रंग लागला की त्यामुळे आपले केस एकदम ड्राय होतील. त्याच्यामध्ये कसं, रंगांमध्ये केमिकल्स असतं. रंग आपल्या केसांपर्यंत पोचलं की आपली केस गळती सुरू होणार. त्यासाठी वाटीमध्ये जास्ती तेल घ्या, व्यवस्थित केसांना तेल लावा, आपल्या स्कॅल्पला व्यवस्थित असं जास्ती लावा, जाडसर तेल लावा. म्हणजे ते केमिकलचे जे रंग असतात, रंग म्हणजे केमिकल आलंच, त्यात तुम्ही कितीही बोला की हे नॅचरल आहेत, मी घरी बनवलेत, काही असो, पण ते त्याच्यामध्ये काहीही असेल प्रमाणात मिक्सिंग केमिकल आलंच. त्यासाठी आपल्या केसांची स्वतः आपल्याला काळजी घ्यायची. जर तुम्हाला आंबोडा बांधायला आवडत नाही तर तुम्ही केसांची वेणी घाला, पण केस बांधून ठेवा. त्यामुळे केसांचे जे घटक असतात ते आपल्या आतमध्ये, आपल्या केसांच्या आतमध्ये पोचणार नाहीत. केमिकल जे आहे वरतीच थोडेफार राहतील, त्यामुळे आपल्या केसांची संरक्षण होईल. तसेच केस बांधल्यामुळे हे जे रंग असतात कमी प्रमाणात आपल्या केसांना लागतो. त्यासाठी हा उपाय आहे. होळीच्या काही दिवस आधी केस कलर करणे टाळा, रिबॉन्डिंग किंवा इतर कोणत्याही रासायनिक प्रक्रिया करणं टाळा. अशा प्रक्रियेमुळे केस गळणे तसेच केस अधिक नाजूक होतात. तर त्यासाठी आपण कोणतीही प्रक्रिया करायची नाही आहे केसांवर. होळीपूर्वी फेशियल करू नका, कारण त्यामध्ये रेटिनॉल, AHA आणि BHA सारखी उत्पादने वापरणे टाळा, कारण यामुळे त्वचा सेन्सिटिव्ह होऊन त्यावर रॅशेस होऊ शकतात. त्यामुळे आपली त्वचा आधी सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे जास्ती सेन्सिटिव्ह होईल. त्यासाठी फेशियल करणे पूर्णपणे टाळा. की मी होळीमध्ये आपल्याला काही जास्त सुंदर दिसायचं नाही आहे, कलर लावून आपला आहे तशीच होणार आहे त्वचा. कलरने तर तुम्हाला माहीत आहे आपला काही चेहरा दिसत नाही कलर लागल्यानंतर. आपल्या त्वचेला कलर लागलं, केसांना कलर लागलं, त्यासाठी घासून रंग काढायची गरज नाही आहे. तर व्यवस्थित आपल्या त्वचेला व्यवस्थित साध्या पाण्याने व्यवस्थित कोरडा जे कलर आहे ते पहिला धुवून घ्या. त्यानंतर सौम्य क्लिन्झर किंवा बॉडी वॉश वापरा, त्याने आपल्या त्वचेवरील कलर जाईल आणि जास्ती घासायची गरज नाही आहे. नॉर्मल हाताने व्यवस्थित हलकं घासा, त्याने तुमचा कलर नक्की जाईल, कारण की ऑलरेडी तुम्ही हे मॉइश्चरायझर लावलेला आहात. केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करा आणि त्यानंतर ओलावा टिकून राहण्यासाठी डीप कंडिशनिंगचा वापर करा. त्यामुळे तुमच्या केसातील गुंता आहे
ते सोडवायला मदत होईल. त्याचप्रमाणे हेअर सिरम लावा, त्यामुळे तुमच्या केसात जरासुद्धा गुंता होणार नाही आणि तुमचे केस जे आहेत ना भरपूर सॉफ्ट, सिल्क आणि छान दिसू लागतील. त्यासाठी म्हणून केस वॉश करताना कंडिशनिंगचा वापर करा, माइल्ड शॅम्पूचा वापर करा. आपल्या केसांना तर तेल लावतो, मग आता आपल्या चेहऱ्याचं काय, आपल्या स्किनचं काय हे तुम्हाला वाटत असेल. आता स्किनला काय लावायचं, चेहऱ्याला काय लावायचं, तर आपली त्वचा कोरडी असते, त्यामुळे रंग जे असतात ते लवकर कॅच करतं आपल्या फेसला, कारण की ड्राय असते आपली स्किन, आपण काही लावत नाही. तर या त्वचेला आपण काय लावायचं आहे ते मी इकडे सांगणार आहे. तर आपली ही जी कोरडी त्वचा आहे त्याच्यावर रंग लवकर बसतो, तर त्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. आता मॉइश्चरायझर तर प्रत्येकाकडे असतं. जर तुमच्याकडे मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही मेडिकलमध्ये किंवा कुठेही शॉपमध्ये तुम्हाला हे मॉइश्चरायझर मिळेल, तर तिकडे जाऊन तुम्ही घ्या आणि ते लावा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॉइश्चरायझर कोणतं लावायचं, तर मी नेव्हियाचं सॉफ्ट मॉइश्चरायझर यूज करते. हे नेव्हिया आहे, खूप छान आहे. तर त्यासाठी मी हाच मॉइश्चरायझर यूज करते. तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही हे नेव्हियाचं मॉइश्चरायझर लावू शकता. आणखीन भरपूर ब्रँडचे मॉइश्चरायझर असतात. तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं आन्सर तुम्हाला देईल. कोणतं मॉइश्चरायझर कोणत्या स्किनसाठी वापरायचं आहे तेही मी तुम्हाला सांगेन. आता होळी खेळणार तर तुम्ही उन्हाळ्यात खेळणार, तर उन्हाळा म्हटलं की ऊन तर असणारच आणि तुम्ही तर घरात होळी खेळणार नाही, तुम्हाला बाहेरच जावं लागेल होळी खेळण्यासाठी. तर त्या उन्हापासून आपल्या चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी, आपल्या पूर्ण बॉडी पार्टचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला काय लावायचं आहे, तर सनस्क्रीन वापरायचं आहे. आता तुम्ही कोणतं सनस्क्रीन वापरता, तुमच्या चेहऱ्यासाठी जे सूट होतं ते तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. तर मी लॅक्मीचं सन एक्सपर्ट सनस्क्रीन वापरते. हे माझ्या चेहऱ्यासाठी खूप छान आणि परफेक्ट सूट होतं. तर तुम्ही हे तुमच्या कान, नाक, नेकवर, तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत जेवढं तुम्हाला असे वाटेल तेवढं तुम्ही लावू शकता. त्याने तुमच्या फेसचं वगैरे संरक्षण होईल, तुमच्या त्वचेची संरक्षण होईल. होळीच्या काही दिवस आधी केस कलर करणे टाळा, रिबॉन्डिंग किंवा इतर कोणत्याही रासायनिक प्रक्रिया करणं टाळा. अशा प्रक्रियेमुळे केस गळणे तसेच केस अधिक नाजूक होतात. तर त्यासाठी आपण कोणतीही प्रक्रिया करायची नाही. होळी खेळून आल्यानंतर केस वॉश केल्यानंतर तुम्ही हेअर ड्रायर वापराल, पण केसांना हेअर ड्रायर वापरायचं नाही आहे. केसांना हीट करणे टाळा. काही दिवस म्हणजे तुम्ही मिनिमम 4-5 डेज तरी तुम्ही हे टाळायला हवं. उदाहरणार्थ स्ट्रेटनिंग केलेलं टाळायला हवं, ब्लो ड्रायर वापरणं टाळायला हवं. तर त्यामुळे काय होतं, हे टाळल्यावर आपले जे केस आहेत त्यामधील ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होते. तुम्ही डायरेक्ट ते वापराल हीट करायसाठी आपल्या केसांना, तर आपले केस जास्ती ड्राय होतील आणि आपल्याला केस गळू लागतील आणि आपल्या केसांमध्ये गुंताही जास्त प्रमाणात होईल, झाडूसारखे दिसू लागतील मग आपले केस. तर रंग काढल्यानंतर आपल्या त्वचेला जळजळ होऊ नये त्यासाठी आपल्याला ॲलोवेरा जेल लावायचं आहे. ॲलोवेरा जेल जर तुमच्याकडे झाड असेल तर ते तुम्ही डायरेक्ट कट करून लावू शकता ॲलोवेरा जेल. जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर ते शॉपमध्ये अवेलेबल असतं, तुम्ही विकत आणून लावू शकता. मेडिकलमध्येही अवेलेबल असतं, तुम्ही विकत आणून लावू शकता. त्यामुळे आपली स्किन प्रोटेक्ट आणि जळजळ होणार नाही, थंड राहण्यास मदत होईल आणि तुम्हालाही छान वाटेल ते ॲलोवेरा जेल लावल्यानंतर. तर आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी हायरुरोनिक ॲसिड किंवा सिरामाइड क्रीमचा वापर करा. त्याने आपली त्वचा खूप छान, सॉफ्ट आणि छान सुंदर दिसू लागेल आणि आपली त्वचा कोरडी होणार नाही, आपल्याला जळजळ होणार नाही. त्यासाठी होळीमध्ये या सर्व निगा राखली पाहिजे आणि आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घ्या. मी जे म्हटलं ते माइल्ड शॅम्पूचाच वापर करा होळीपूर्वी आणि होळीच्या नंतर. आपण आपल्या केसांची, आपल्या त्वचेची काय काय निगा राखली पाहिजे त्यासाठी मी इथे सविस्तर माहिती दिली आहे.
तर त्यासाठी तुम्हाला काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ते मी तुम्हाला रिप्लाय जरूर करेल. त्याचं उत्तर नक्की शेअर करेल तुम्हाला. आणखीन काही तुम्हाला विचारायचं असेल मला प्रश्न तर तुम्ही विचारू शकता. तर होळी हा फार मला आवडतो हा सण. तर पुरणपोळी तर खायला जास्तीच आवडते मला. आपला महाराष्ट्राचा सण होळी म्हणजे पुरणपोळी तर प्रत्येकाच्या घरी असते. आणि तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर रंगपंचमी खेळणार तर सर्वच आहेत. मलाही फार आवडतं कलर खेळायला, रंग खेळायला. कोणाला सुकी होळी आवडते तर कोणाला ओली होळी खेळायला आवडते. तर मला तर दोन्ही पण आवडते बघा. पण पाण्याची जास्त नासाडी करू नका होळीमध्ये. पाण्याची व्यवस्थित आपण पाणी जपलं पाहिजे, कारण की काही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तर आपण त्यांचाही विचार केला पाहिजे. तर एन्जॉय करा, कोरडी होळी खेळा. पाण्याचा जरी तुम्ही वापर केला, आपल्या कमी प्रमाणामध्ये वापर करा. जास्ती तुम्ही पाणी वेस्ट करू नका होळी आहे म्हणून. आणि व्यवस्थित आपल्या उन्हाळा आहे त्यासाठी आपल्या त्वचेची व्यवस्थित निगा राखा. आणि त्याचप्रमाणे होळीमध्ये जे जे मी केसांची रूटीन सांगितली, आपल्या त्वचेची रूटीन सांगितली, ते व्यवस्थित केअर करा. तुमची त्वचाही चांगली राहील आणि केसही व्यवस्थित राहतील. तर तुम्हाला जर माझ्यासारखे तुम्हाला आणखीन काही केसांचे व्हिडिओ हवे असतील, दाट केस किंवा पातळ केस, तुम्ही केसांची निगा कशी राखायची आहे डेली रूटीनमध्ये, तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता. बरेच जण म्हणतात माझे केस खूप छान आहेत, सिल्क आहेत, व्यवस्थित मस्त आहेत. तर तुम्ही तुमच्या केसांना काय वापरता? जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे की मी माझ्या केसांना काय वापरते, तर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मी त्याच्यावर कोणता शॅम्पू वापरते, मी माझ्या केसांना डेली रूटीन काय वापरते. रोज तर कोणाला वेळ नाही की केसांना काहीतरी लावलंच पाहिजे. तर मी माझ्या केसांची निगा वगैरे कशी राखते, तर त्यासाठी मी सविस्तर तुम्हाला माहिती देईल. आजच्यासाठी एवढंच. तर हॅपी होळी सर्वांना. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्यू.